आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी बिना उखळता ग्रेव्हीवाली। त्यासाठी मसाला लागणार। मसाल्याचं साहित्य आहे कांदा, खोबरं, धने, कलमी, मिरे, भेंडी विलायची, साधी विलायची, कर्णफूल, लवंग, डाळ्या, शेंगदाणे आणि अंडे। लसण अद्रकची पेस्ट आहे। लसण अद्रक पेस्ट तेलामध्ये खोबरं परतून घ्यायचं। खोबरं लालसर होत आलं का त्यामध्ये भेंडी विलायची टाकायची, मिरे, कलमी, साधी विलायची, 2 लवंग, कर्णफूल, त्यामध्ये धने, शेंगदाणे आणि कांदा पण परतून घ्यायचा। मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे कांदा पण, टमाटर आणि हा मसाला। मध्ये टाकूया थोडं जिरं, मग हा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला, अद्रक पेस्ट, त्यामध्ये टाकूया तिखट। मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं। मग तिखट, थोडी हळद, जिरा पावडर, थोडी कसुरी मेथी, आता मसाला छान झालेला आहे। आता आपल्याला ग्रेव्ही पाहिजे एवढं पाणी टाकून घ्यायचं। जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढं पाहिजे तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची आणि उकळी येऊ द्यायची। ग्रेव्ही छान उकळत आहे। आता यामध्ये हे अंड एका वाटीमध्ये फोडून घेणार। आता एक एक अंडा असं एका जागी टाकून सर्व अंडे साईडने टाकून द्यायचे। 5 मिनिटासाठी गॅस बंद करूनच असं झाकून ठेवून द्यायचं। 5 मिनिटं गॅस बंदच राहील आणि असंच राहू द्यायचं। सर्वात कमी आचेवर गॅस चालू ठेवायचा, फिरवायचं नाही, तसंच चालू राहू द्यायचं। गॅस फक्त चालू करून, अजिबात फिरवायचं नाही, अजिबात फिरवायचं नाही। फिरवलं तर अंडे फुटून जातात। चम्मचने फिरवलं तर अंडे फुटते, म्हणून फिरवायचं नाही। असंच सगळ्यात कमी गॅसवर भाजी अशीच शिजू द्यायची। आता अंडे आता असे वरती आले आहे। आता फिरवायचं, म्हणजे असा एक गोळा तयार होतो। अशा प्रकारे आपले अंडे शिजलेले आहे। थोडा वेळ आता शिजू देऊन आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं ठेवून गॅस बंद करायचा। जेव्हा असे अंडे वरती येते तेव्हाच फिरवायचं।
तोपर्यंत चम्मच फिरवायचा नाही. गरम मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर आणि हलक्या हाताने फिरवून घ्यायचं. आपले अंडे पण असं एक एक पीस सर्व झालेले आहे. सहा अंड्याची भाजी केली आहे. तर आता हे अंडे 600 वरती आले आहे बघा. आता भाजी आपली तयार आहे. तयार आहे आपली अंड्याची भाजी, बिना उखडता ग्रेव्हीवाली भाजी मस्त झाली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.